हॅलो एव्हरीवन, मी निलेश तापे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आज आपण शिकणार आहोत नीट जेई फाउंडेशन कोर्समधील सेल बायोलॉजी या चॅप्टरमधील सगळ्यात महत्त्वाचा पार्ट, ज्याचं नाव आहे रायबोझोम्स आणि एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम। चला तर मग जास्त वेळ न करता आजच्या व्हिडिओची आपण सुरुवात करूया। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की आपल्या शरीराला प्रोटीनची आवश्यकता असते आणि तेच प्रोटीन मिळावे म्हणून आपण दुधाचे सेवन करतो। आपण अर्धा ग्लास 1 ग्लास दूध आपण आपल्या आहारात घेत असतो। लहान मुलांना तर डाळीची खूप आवश्यकता पडते। आई आपल्याला डाळ खाऊ घालते, डाळ भात खाऊ घालते। याचं कारण काय तुम्हाला माहिती आहे का? तर त्याचं कारण आहे आपल्या शरीराची ग्रोथ त्यापासून होते। प्रोटीन आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि हेच प्रोटीन, अशाच प्रकारचं प्रोटीन आपल्या शरीरात सुद्धा तयार होते आणि कुठे तयार होते ते आज आपल्याला बघायचं आहे। चला तर मग सुरुवात करूया। आज पाहणार आहोत आपण रायबोझोम। काय पाहणार आहोत? रायबोझोम। आता रायबोझोम म्हणजे काय? त्यालाच म्हटलेलं आहे फॅक्टरी ऑफ द प्रोटीन। ही एक प्रोटीनची फॅक्टरी आहे। आपल्या शरीरात सुद्धा प्रोटीन तयार होते आणि हे रायबोझोम्स असतात तरी कुठं? तर रायबोझोम्स आहेत बघा सेलमध्ये। समजा ही जर का सेल असेल, ही जर का सेल असेल, हा आपला न्यूक्लियस आहे आणि याच्यामध्ये असे छोटे 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 असे खूप सगळे रायबोझोम्स ही सायटोप्लाझम मध्ये इकडे तिकडे फिरत राहतात। तर तीच आहे प्रोटीनची फॅक्टरी। बघा, व्हॉट आर द रायबोझोम्स। आता हे रायबोझोम्स आहेत तरी काय? टायनी म्हणजे खूप लहान लहान, बघा तुम्हाला सांगितले मी, अशा प्रकारचे लहान लहान हे ऑर्गॅनल्स आहेत की जे सायटोप्लाझम मध्ये तिकडे फिरत राहतात। नॉन मेम्ब्रेनस पार्ट आहे। नॉन मेम्ब्रेनस म्हणजे याच्यावरून कोणत्याच प्रकारचं मेम्ब्रेन कोटिंग नाही। जसं आपण न्यूक्लियसला पाहिलं होतं की डबल मेम्ब्रेन असते, प्लाझ्मा मेम्ब्रेन आपण पाहिलं, तशा प्रकारचं विशिष्ट असं एक वेगळं काहीतरी मेम्ब्रेन याच्यावरून नाही, म्हणून त्याला नॉन मेम्ब्रेनस असं म्हटलेलं आहे। बघा, दे आर मेड अप ऑफ आरएनए। आरएनए, रायबोझोमल आरएनए। आता तुम्ही म्हणाल की हा आरएनए आहे तरी काय? तर बघा, आरएनए समजून घेण्यासाठी आपण सर्वप्रथम डीएनए बघूया काय आहे। डीएनए डीऑक्सी रायबोन्यूक्लिक ऍसिड, हे आपल्याला माहिती आहे। डीएनए आपल्या न्यूक्लियस मध्ये असते आणि तशाच प्रकारे आरएनए सुद्धा असते। तर आरएनए काय आहे? रायबोज न्यूक्लिक ऍसिड। डीऑक्सी रायबोज न्यूक्लिक ऍसिड, ज्यामध्ये ऑक्सिजन एक कमी आहे। डीऑक्सी म्हटलं म्हणजे एक ऑक्सिजन कमी आहे आणि रायबोज मध्ये एक ऑक्सिजन जास्त आहे। बस एवढाच फरक आहे डीएनए आणि आरएनए मध्ये। परंतु आरएनए चे 3 प्रकार पडतात। त्याचे 3 प्रकार कोणकोणते आहेत बघा? एक आहे एम आरएनए, दुसरा असतो टी आरएनए आणि नंतर असतो एक जो आहे आर आरएनए। काय म्हटलेलं आहे? आर आरएनए। अशा प्रकारचे हे 3 प्रकार असतात। तर त्यातला हा जो आर आरएनए आहे, रायबोझोमल आरएनए तसेच प्रोटीन, आर आरएनए तसेच प्रोटीन, या दोघांपासून काय बनते? तर त्या दोघांपासून हा रायबोझोम तयार होतो। आपल्या शरीरातले, आपल्या सेल मधले रायबोझोम्स या दोघांपासून बनतात। जर तुम्हाला फिरंदर रँक्स मध्ये किंवा एखाद्या विशिष्ट मार्काच्या एका प्रश्नासाठी जर विचारलं व्हॉट इज मीन बाय रायबोझोम, कशापासून फॉर्म होतो? तर रायबोझोम हा आर आरएनए आणि प्रोटीन या दोघांपासून तो बनतो। नॉन मेम्ब्रेनस आहे, टायनी आहे, तो एक सेल ऑर्गॅनल आहे। आणि कुठे प्रेझेंट आहे? तर प्रोकॅरियोटिक तसेच यूकॅरियोटिक दोन्ही सेल मध्ये प्रेझेंट आहे। प्रोकॅरियोटिक कशाला म्हणतात बरं? तर प्रोकॅरियोटिक म्हणजे ज्याचं न्यूक्लियस फारसं डेव्हलप नाही तो प्रोकॅरियोटिक सेल, आणि ज्याचं न्यूक्लियस फारसं डेव्हलप झालेला आहे तो यूकॅरियोटिक सेल। अशा विशिष्ट प्रकारच्या 2 सेल असतात। या दोन्ही सेलमध्ये रायबोझोम हा प्रेझेंट असतोच। बघा, समोर जाऊया आपण लोकेशन, की रायबोझोम शरीरामध्ये कुठे आहे, सॉरी सेलमध्ये कुठे आहे। शरीरामध्ये म्हणजे सेलमध्ये, सेलमध्ये म्हणजे नेमकं कोणत्या ठिकाणी आहे हे पाहायचं झाल्यास फाउंड फ्रीली फ्लोटिंग इन द सायटोप्लाझम। सायटोप्लाझम मध्ये फ्लोटिंग होतो। हे बघा, हे जे लिक्विड आहे सेलच्या आतमध्ये, हे लिक्विड आहे। या लिक्विड मध्ये, हे जे लिक्विड तुम्हाला दिसते आहे, या लिक्विड मध्ये त्याला आपण सायटोप्लाझम म्हणतो। त्या सायटोप्लाझम मध्ये हे जे काही रायबोझोम्स आहेत हे काय करतात? फ्लोटिंग करतात, पोहतात, तरंगतात ते आणि पूर्ण सायटोप्लाझम मध्ये फिरत राहतात। अशा प्रकारे त्यांचं लोकेशन आहे। अजून कुठे असतात बरं? तर अजून आहे आल्सो अटॅच टू द रब एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, आरईआर। बघा, आपल्या शरीरामध्ये एक अशा प्रकारचा एक ऑर्गॅनल आहे सेलमध्ये, त्याला रब ईआर म्हणतात। काय म्हणतात? रब ईआर। आरईआर म्हणजे रब ईआर। याच्यावरून सुद्धा याचे जे मेम्ब्रेन आहे त्या मेम्ब्रेनच्या वरून सुद्धा तुम्हाला असे लहान लहान ठिपके दिसत असतील। यांना काय म्हणतात? हे रायबोझोम्स आहेत। यांना रायबोझोम्स यांच्या कोटिंगवर वरच्या बाजूला अशा प्रकारचे अटॅच झालेले असतात। म्हणजे कुठे कुठे आहे बघा, आपण पहिल्यांदा पाहिलं की सायटोप्लाझम मध्ये आहे, नंतर पाहिलं आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या वरच्या बाजूला अटॅच झालेले आहे, आणि अजून कुठे आहे तर मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट। हा जो मायटोकॉन्ड्रिया आणि हा क्लोरोप्लास्ट या दोघांच्या मध्ये सुद्धा रायबोझोम्स आहेत।
म्हणजे रायबोझोम्स अनेक ठिकाणी आहेत, सायटोप्लाझम मध्ये आहेत, त्याचबरोबर रबिया मध्ये पण आहेत, मायटोकॉन्ड्रिया मध्ये पण आहेत आणि क्लोरोप्लास्ट जे प्लांटच्या सेलमध्ये क्लोरोप्लास्ट असतो तिथे सुद्धा आहेत. म्हणजे अनेक ठिकाणी आपला रायबोझोम पाहायला मिळतील. आता मेन जाऊया आपण फंक्शन कडे की रायबोझोमचं फंक्शन काय आहे, काय काम करतो रायबोझोम. मी तुम्हाला मित्रांनो सुरुवातीलाच सांगितलं की रायबोझोम ही एक प्रोटीनची फॅक्टरी आहे. आपल्या शरीरात प्रोटीन तयार करून देण्याचं काम रायबोझोम्स करतात. फॅक्टरी आहे, ही एक फॅक्टरी आहे प्रोटीन तयार करण्याची, की जी कुठे आहे, सायटोप्लाझम मध्ये आहे. परंतु प्रोटीन कसं बनवायचं याची माहिती त्यांच्याकडे नाही, याची इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे नाही. फक्त मजूर आहेत आणि खूप मोठी जागा आहे काम करायला, पण काम कसं करायचं हे त्यांना माहित नाही. मग ती माहिती त्यांना कोण पुरवेल, तर ती माहिती त्यांना mRNA पुरवतो. बघा mRNA, मेसेंजर आरएनए. हा कुठे असतो, तर हा न्यूक्लियस मध्ये आहे. ही जर का सेल असेल तर या सेलच्या आतमध्ये इथे तो आहे, सेलच्या आतमध्ये तो न्यूक्लियस, ही जी न्यूक्लियस आहे न्यूक्लियसच्या आतमध्ये इथे तो mRNA, इथे तो mRNA आहे. आणि मग हा mRNA या न्यूक्लियस मधून तो बाहेर पडतो आणि सायटोप्लाझम मध्ये येतो. आणि अशा प्रकारे येताना तिथून तो काय घेऊन येतो, हे विशिष्ट प्रकारचे कोड म्हणजेच प्रोटीन तयार करण्याची माहिती, पासवर्ड तो घेऊन येतो. कोणापर्यंत आणतो, रायबोझोम्स पर्यंत. हा बघा रायबोझोम आहे, यांच्यापर्यंत घेऊन येतो आणि त्यांना सांगतो की मी माहिती आणलेली आहे. मग रायबोझोम्स या माहितीचं वाचन करतात आणि काय तयार करतात, अॅमिनो ऍसिड तयार करतात. अॅमिनो ऍसिडचे बॉन्ड करतात. हे बघा इथे अॅमिनो ऍसिडचे अशा प्रकारचे बॉन्ड, हा एक बॉन्ड, तो एक बॉन्ड, हे असे खूप सगळे बॉन्ड तयार करतात. एक लॉंग चेन तयार करतात आणि या अॅमिनो ऍसिडच्याच लॉंग चेनला काय म्हटलेलं आहे, प्रोटीन म्हटलेलं आहे. यांच्यापासूनच प्रोटीन मिळते आणि आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या भागापर्यंत प्रोटीन हे सप्लाय होत असते. म्हणजेच मेन काम काय आहे, प्रोटीन सिंथेसिस हे मेन काम आहे. कुणाचं, रायबोझोमचं. बघा, दे रीड जेनेटिक इन्फॉर्मेशन अँड असेंबल अॅमिनो ऍसिड्स इनटू प्रोटीन. तुम्हाला आता सांगितलं मी की अॅमिनो ऍसिड चे अशा प्रकारचे बॉन्ड तयार होतात आणि त्यापासून काय बनते, तर प्रोटीन तयार होते. आता बघा तुम्हाला इथे दोन पार्ट दिसत असतील, लार्ज सब युनिट आणि स्मॉल सब युनिट. म्हणजे हा जो रायबोझोम आहे हा कशापासून बनलेला आहे बरं, आरएनए आणि प्रोटीन. मग हा आरएनए मध्ये ज्याचं प्रोपोर्शन जास्त आहे, आरएनएचं ज्याच्यामध्ये आरएनए जास्त आहे तो लार्ज सब युनिट आहे आणि ज्यांच्यात कमी आहे तो स्मॉल सब युनिट आहे. असे दोन पार्ट असतात. जनरली हे दोन्ही पार्ट एकमेकांना अटॅच नाही, पण ज्यावेळेस अशा प्रकारे प्रोटीन सिंथेसिस करायचं, मेसेंजर आरएनए येतो, त्यावेळेस हे दोन्ही पार्ट एकमेकांना अटॅच होतात आणि त्या ठिकाणी नंतर मग ते प्रोटीन तयार करतात. अशा प्रकारचं खूप महत्त्वाचं काम कोण करत आहे, रायबोझोम. कोण करत आहे, रायबोझोम, की जो आपल्या शरीरामध्ये प्रोटीन आपल्याला पुरवतो, तयार करतो. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर बघा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आता हे एंडोप्लाझ्मिक एवढं मोठं नाव आहे, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, पण आहे तरी काय, त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतात ER. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम कुठे असते बघा, तर हे आहे, ही आपली बाहेरची सेल दिसत आहे आपल्याला. सेलच्या आतमध्ये हा आहे न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या आत हा जो छोटा पिल्लू आहे तो न्यूक्लिओलस आहे आणि त्याच्या बाजूला हे जे त्याला इथे तुम्हाला जे अशा प्रकारचं स्ट्रक्चर दिसत आहे, हे जे स्ट्रक्चर आहे, या पूर्ण स्ट्रक्चरला काय म्हटलेलं आहे, तर याला एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणतात. इकडे पण आहे, तिकडे पण आहे, दोन कलर मध्ये दिसत आहे, दोन्ही वेगवेगळ्या प्रकारचे आहेत म्हणून दोन वेगळ्या कलर मध्ये आपल्याला दिसत आहे. ऍक्च्युअली ते काही वेगळ्या कलर मध्ये नसतात, परंतु आपल्याला समजावं, दोघांचा फरक समजावा याकरता ते वेगळ्या कलर मध्ये आपल्याला इथे दाखवलेले आहे. अशा प्रकारचे हे दोन टाइप्स वाले ER या ठिकाणी न्यूक्लियसला अटॅच झालेले असतात. यांची एक बाजू न्यूक्लियसला अटॅच असते आणि दुसरी बाजू इकडे सेलला मागे म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेनला अटॅच असते. आता बघा त्यांचे दोन प्रकार का आहेत किंवा त्यांचे दोन प्रकार का पाडले, तर त्याचं कारण असं आहे, ज्याला रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणतात, RER. रफ, बघा नाव काय त्याचं, रफ. रफ म्हणजे खरबडीत आहे. हे जे आहेत खरबडीत आहेत, स्मूथ नाहीत, रफ आहेत. आणि का रफ आहे, तर रायबोझोम्स अटॅच ऑन द सरफेस. त्यांच्या सरफेसवर हे असे बारीक 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 छोटे 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 पिल्लू म्हणजेच कोण, रायबोझोम्स असे अटॅच आहेत. आणि रायबोझोम्स अटॅच असल्या कारणाने त्यांना काय म्हटलेलं आहे, रफ ER असं म्हटलेलं आहे. बघा अपीयर्स रफ, म्हणून ते आपल्याला कसे दिसतात, रफ दिसतात. आणि हे स्मूथ का आहे, नो रायबोझोम, यांच्या बॉडीवर वरून सरफेसवर रायबोझोम अटॅच झालेले नाही, म्हणून अपीयर स्मूथ, म्हणून ते आपल्याला स्मूथ दिसतात आणि हे रायबोझोम मुळे रफ दिसतात. जर तुम्हाला असा प्रश्न आला व्हाय
some ERs are called rub ER because they attach the ribosomes, हे तुम्हाला सांगायचं आहे. आता मित्रांनो बघा, फंक्शन आपण दोघांचे फंक्शन जाणून घेऊया. सर्वप्रथम आपलं जे रब ER आहे याचं फंक्शन काय आहे बघा. प्रोटीन सिंथेसिस अँड ट्रान्सपोर्ट. काय तयार करतात? प्रोटीनची निर्मिती करतात. प्रोटीन कुठे तयार होते? तर यांच्यामध्ये प्रोटीन तयार होते. कोण तयार करून देतात? रायबोझोम जे अटॅच झालेले आहेत ते रायबोझोम्स तयार करून देतात. आपण आताच पाहिलं की रायबोझोम्स हे प्रोटीनची निर्मिती करतात आणि या ठिकाणी सुद्धा रब ER वर रायबोझोम असल्या कारणाने ER मध्ये सुद्धा प्रोटीन तयार होतात आणि नंतर मग ते ट्रान्सपोर्ट केले जातात एका भागावरून दुसऱ्या भागाकडे, नंतर सायटोप्लाझमच्या माध्यमातून ते पाठवले जातात. आता बघा फंक्शन कोणाचे? लिपिड आणि पुढचं आहे डिटॉक्सिफिकेशन. तर सर्वप्रथम स्मूथ ER काय काम करतात? तर स्मूथ ER हे लिपिड निर्मिती करतात. जसे की रब ER आपण पाहिलं की प्रोटीन तयार करतात, तसे स्मूथ ER काय तयार करतात? लिपिड तयार करतात. यांचं काम काय? प्रोटीन तयार करणे. आणि यांचं काम काय? लिपिड तयार करणे. आणि हे प्रोटीन आणि लिपिड दोन्हीही कुठे यूज होतात तुम्हाला माहित आहे का? आठवा बरं. यूज होतात प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या निर्मितीसाठी. समजा एखाद्या प्रकारची ही जे सेल आहे, सेलच्या बाहेरचं प्रोटीन जे आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन, आपण शिकलो होतो प्लाझ्मा मेम्ब्रेन कशाने तयार होते? फॉस्फोलिपिडने तयार होते आणि प्रोटीन पासून तयार होते. तेच फॉस्फोलिपिड कोणतं आहे? हेच ते लिपिड आहे. लिपिड आणि प्रोटीन या दोघांच्या मदतीने प्लाझ्मा मेम्ब्रेन तयार होते. आणि सगळ्यात महत्त्वाचा रोल कोणता असेल या स्मूथ ERचा? तर तो आहे डिटॉक्सिफिकेशन ऑफ ड्रग्स अँड पॉइझन. जर समजा फळामधून, वेगवेगळ्या प्रकारच्या अन्नपदार्थांमधून, पाण्यामधून, काहीतरी कारणास्तव हवेमधून आपल्या शरीरात, आपल्या सेलपर्यंत जर टॉक्सिन म्हणजेच पॉइझन आणि ड्रग्ज पोहोचले असतील तर आपल्या शरीरात त्याची काही गरज राहत नाही. दारू पिणारे लोक मोठ्या प्रमाणात शरीरात अल्कोहोल जाते, आपल्या शरीरात अल्कोहोलची एवढी काही गरज पडत नाही. मग ते अल्कोहोल शरीरातून बाहेर काढण्यासाठी, पॉइझन शरीरातून बाहेर काढण्यासाठी, ड्रग्ज शरीरातून बाहेर काढण्यासाठी लिव्हर काय करतो? तर लिव्हर मधल्या ज्या सेल आहेत त्या लिव्हर मधल्या सेलमध्ये जो स्मूथ ER आहे तो स्मूथ ER त्या ड्रग्सला, त्या पॉइझनला शरीरातून लिव्हर मधून बाहेर काढतो. लिव्हर मधल्या सेल कोणत्या आहेत? स्मूथ ER वाल्या सेल लिव्हर मध्ये आहेत. त्या डिटॉक्सिफिकेशन करतात म्हणजे टॉक्सिनला शरीरातून बाहेर टाकतात. असा खूप महत्त्वाचा रोल पण करत आहे स्मूथ ER करत आहे. ही गोष्ट ध्यानात ठेवा. म्हणजे अशा प्रकारे इकडे रब ERचं काम काय? तर प्रोटीन तयार करणे आणि स्मूथ ERचं काम काय? तर लिपिड्स तयार करणे आणि डिटॉक्सिफिकेशन करणे. एवढा खूप महत्त्वाचा रोल एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम करत आहे. अशा प्रकारे हा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम होता. बालमित्रांनो, आज तुम्हाला खूप सगळी माहिती या व्हिडिओमधून भेटलीच असेल. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळावे याकरता आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच या चॅनलच्या, या आपल्या YouTube व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे. त्यामध्ये 10 प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे आपण सोडवा आणि कमेंटमध्ये किती मार्क मिळाले हे जरूर सांगा. धन्यवाद.